तर हा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर शॉर्ट मध्ये तुमच्याबरोबर शेअर करते व्हाईट चिकन बिर्याणी। तर बनवत आहे अर्धा किलो प्रमाणात, म्हणून अर्धा किलो इथे बासमती तांदूळ घेतल्यात। त्यानंतर बदाम मी 1 वाटीभर भिजत घातलेले गरम पाण्यात, ते आता मिक्सरला बारीक वाटून घेते। असेच सालं न काढता वाटायचे। त्यानंतर फ्रेश क्रीम आणि दही घेतलेली आहे। बदाम वाटून घ्यायचं, थोडं पाणी घालून वाटू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी घालून भिजत ठेवायचे। व्हाईट आहे बिर्याणी म्हणून इथे मी मिरचीचा वापर करते। आपल्याला तिखट प्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या आणि पुदिना कोथिंबीर सुद्धा कट करून घ्यायचं। अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतले, त्यामध्ये मोठी वाटी भरून दही घातलेला आहे। त्यानंतर 2 चमचे बिर्याणी मसाला, हा घरगुती आहे मसाला, मी घरी बनवते, रेसिपी आहे। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे, त्याचबरोबर तिखट प्रमाणे मिरची घेतलेली आहे। 2 मुठ्ठी भरून पुदिना आणि कोथिंबीर, त्याचबरोबर मीठ चवीपुरतं, कसुरी मेथी आणि तळलेला कांदा भरपूर सारा। आता हे मिक्स करून घेते। ज्या टोपामध्ये शिजवायचे त्याच टोपामध्ये, आणि त्यामध्ये मी काळा मिरी घालणार आहे। काळा मिरी पावडर घालायची पण नव्हती, तर मी अशा प्रकारे कुटून घातलेला आहे 1 चमचा काळा मिरी पावडर। तेल घातलेलं आहे थोडंसं आणि बटाट कापलेला, आणि छान मिक्स करायचं आणि साधारण अर्धा तास तरी ह्याला मॅरिनेट करायला ठेवायचं। अर्ध्या तासानंतर आपण मीडियम गॅसवर हे शिजत ठेवलंय आणि भात बनवण्यासाठी इथे पाणी उकळलेलं आहे। त्यामध्ये गरम मसाले काही घातल्यात, लिंबू पिळले, थोडंसं चमचाभर तेल, त्याचबरोबर 2 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे आणि आपण भिजत घातलेले तांदूळ घालून छान उकळी येण्यासाठी सोडून द्यायचं। इथे चिकन बघू शकता छान वाफ आलेली आहे। राईस सुद्धा छान प्रकारे शिजलेला आहे, तर त्याला आता काढून घ्यायचं आणि चाळणीमध्ये निथळत ठेवून द्यायचं। आणि आता आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे, चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। गॅस लो करायचा आणि तवा ठेवायचा टोफाखाली। त्यानंतर फ्रेश क्रीम घालायची अर्धी वाटी, त्याचबरोबर आपण पेस्ट केली आहे बदामची ती घालायची, छान मिक्स करायचं आणि मग त्याच्यावर राईस घालायचं। लेअर द्यायचं असेल देऊ शकता, जशा प्रकारे तुम्हाला आवडते तसं। तर इथे मी डायरेक्ट भात ठेवलेला आहे, त्याच्यावर कोथिंबीर पुदिना कट केलेला, कांदा तळलेला, आणि इथे मी साधा दूध घातले, कोणताही कलर वापरलेला नाही किंवा केसर सुद्धा। इथे तूप घालायचं त्याच्यावर आणि छान वजन देऊन वाफेवर दमवर त्याला शिजवायचं। साधारण 15 ते 20 मिनिटात बिर्याणी तयार होते। कशी वाटली रेसिपी जरूर सांगा। व्हिडिओला लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आता बाय।